गाइस एंट्री देखो जनाबाई की। हो शेणबिन सगळं आणले, शेणबिन सगळं आणले। इकडे जेवायला दिला जातोय, वाढला जातोय म्हणजे हो भरपूर जेवा। हो देवानं जाम भूक लागली, जेवायला लागलं। देव या जाण्याची सोय बघून जेवलं या देव लरलं। जॉईन पाहिजे ना। गाइस गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार। तर गाइस पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉग मध्ये। तर मंडळी कालचा अर्धा शूट आपला कंप्लीट झालेला आहे आणि अर्धा शूट आपला आज बाकी आहे। तो अर्धा शूट साठी मी चाललोय सिद्धिकारवले त्या मठामध्ये। आज आमचा शूट आहे आणि तुमचा भाऊ कोणत्या लुक मध्ये कोणत्या रूल मध्ये असणार आहे ते तुम्हाला आजच्या व्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे। सो मंडळी कोणत्याही प्रकारचा टाइम न वेस्ट करता मी निघतोय पटापट। सर्वजण गेलेले आहेत पुढे आणि मी आज लालपरीला घेऊन चाललोय। विजय दादा सुद्धा पुढे गेलाय आणि मी आता निघतोय फायनली। गाइस फायनली मी पोहोचलेलो आहे जिथे आपला शूट आहे। हे बघा श्री स्वामी समर्थ मठ मंदिर योगीनगर इथे आणि जाऊया आतमध्ये। वाव विजय दादा वगैरे सर्वजण आतमध्ये आहे आणि इथला व्ह्यू इथला परिसर एकच नंबर। इकडे बघू शकता विहीर वगैरे सर्वजण आलेले आहेत आमची मंडळी। आणि आता आम्ही आमचा जो सरप्राईज वाला ड्रेसिंग आणि आमचा रोल आहे तो आम्ही आता सादर करतोय घालतोय। भाऊ फुल एक्साइटेड का? एकदम फुल एक्साइटेड आहे। बघूया आता कसा वाटतंय लुक झाल्यावरती तुम्ही बघू। नक्कीच आम्ही आता असं दिसतोय, लुक केल्यानंतर तुम्हाला खूप वेगळे दिसेल। लुक करायचं नाही बघा, दाढी पण काढली त्याच्यामुळे त्यांचा मी आभारी आहे 100%। आणि तुला काय दाढी बिडी काढची गरज नाही, मला आलीच नाही। अरे काढून कमी आले हो, काढून बघी तुझी दाढी याची नाही घ्या मग वस्तारा बिल का। दादा गेलेल्या नाक्यावरती आमची सोय करायला पाणी वगैरे आणायला। मेहनत तर आहे भावाची। ओके शूटिंगच्या अगोदरच खायची सोय। भाऊ आपण दमलो पण नाही अजून, हा भूक लागली ना। भाऊ कॉस्ट्युम वेअर केलेला अजून खूप बाकी आहे, परंतु नॉर्मली वेअर केलेला आहे नाश्ता पुरता। तर नाश्ता करतो आणि त्यानंतर पूर्ण आमचा जो लुक आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आहे। काहीच अर्धा लुक रेडी झालेला आहे, अजून पूर्ण लुक बाकी आहे भाई। थोड्या वेळानंतर तुम्हाला पूर्ण लुक दाखवतोय आणि इकडे देखील पूर्ण लुक थोड्या वेळानंतर बघायला भेटणार आहे। आता फक्त डेमो बघून घ्या आणि आता आपली पेंटिंग चालू आहे। एक नंबर भाऊ, एक भारी तुमची भारी पण म्हणजे या घातलं भारी तो पण घातला ना। चला आता पेंटिंग करतोय आणि त्यानंतर भेटतोय तुम्हाला। तर गाइस बघू शकता आता आपला उदय भाईची मेकअप चालू आहे आणि बघा तुम्ही एकदम भारी असं पेंटर ऑलराउंडर सिंगर विजय मुकादम। जय हरी माऊली। तर मंडळी आता स्वप्नील भाऊंची फायनल स्टेज, आता शेवटचा कलर त्यांना लावला जातोय। खंडोबाचा जो भंडारा असतो तो त्याचा आता शेवटचा स्टेज आहे। एकदा आम्ही हात मारला होता तो वालला सुकला आणि आता त्यानंतर दुसऱ्यांदा कलर पेंटिंग केली जाते। गाइस एंट्री देखो जनाबाई की। हो शेणबिन सगळं आणले, शेणबिन सगळं आणले या वरती। एक नंबर वेल घेतली पण भारी बनवून आलीस। चले विजेता पण वेळ जरा जास्त तोच आम्हाला लागेल काय का। मी पहिला लिपस्टिक लावले, कुंकू आणले तुम्ही म्हणजे त्याच्या कुंकू लावले काहीच नाही आणलं आम्ही। मग लिपस्टिकचा लावूया आता बघा गाइस जुगाड करायला जुगाड करायला मेकअप आर्टिस्ट आहे आम्ही पण जुगाड केले। तर बघा गाइस आम्ही आता रेडी झालोय, आता आमचं शूट चालू होईल। तर बघा उदय फायनली तुमच्या समोर आहे माझा श्री विठ्ठलाचा रूप। कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इकडे खंडोबा देव
आणि तिकडे जानकाबाई. ताई या. जानकूबाई. नाही नाही जानाबाई सॉरी जानाबाई बघा जानाबाई. हे बघा कसं वाटतंय किती वेळ लागला हा लुक करायला? मला अर्धा तास गेला. पण लुक खूप सुंदर करून आले. वेळ खूप जास्त घेतली परंतु 1 तासामध्ये लुक तुम्ही पाहू शकता. आणि इकडे आमचे श्री खंडोबा देव आणि मी विठ्ठल. खंडेराया झाली माझी दैना रे तुझ्या विना जीव माझा राहीना. वा माझे तर खूप सुंदर फोटो आलेले आहेत. त्यांच्यापेक्षा भारी माझी स्वतःची तारीफ. स्वतःची तारीफ स्वतःच करते. आम्हाला तारीफसाठी जागाच नाही ठेवली. Guys, बघा मी काय करते स्वतःची तारीफ. तुम्ही पण बघा. खरंच मी म्हणजे अतिशय सुंदर लुक त्या ताईने केला माझा. नाही, खरंच स्वतःची मला खूप तारीफ. आवडला. 50 रुपये काटो ओव्हर ऍक्टिंग का. Self love. ना सेल्फ लव्ह पाहिजेच कारण एवढं सुंदर लुक केलाय. मेहनत आहे यामागे. मॉर्निंग पासून ती उठून घरातलं काम न करता स्वतःच्या लुक मध्ये बिझी होती. भाई इज्जत तर पाहिजे ना. राईट आहे. नाही केला मी काहीच काम. फक्त लुक करत होते. जेवली का नाश्ता केली का नाही? वडापाव आहेत खाता का? आता नाही. पहिला आपला शूट वगैरे अर्धा झाला की मग आपण नाश्ता करूया. हा मिस्टर आहे आणि ही मिसेस आहे. तर भरपूर सपोर्ट करतात एकमेकाला आणि कुठे सुद्धा जर करणारा पती ताई सारख्या जीवनामध्ये असेल ना तर ती स्त्री नक्कीच आयुष्यामध्ये सक्सेस होईल. आणि ताई झालेलीच आहे सक्सेस कारण तिच्या पाठीशी त्यांच्या नवऱ्याचा हात आहे. माझ्या सोबत असतात एनी टाइम. तेच सांगतो ना म्हणून तर बोललो ना आता पहिला मिसेस आणि मिस्टर अँड मिसेस दिल्याबद्दल आम्ही यांचे आभारी आहोत भरपूर. तर मंडळी विजयदादांनी आम्हाला या भूमिकेत संधी दिली त्याबद्दल विजयदादाचे आम्ही खूप खूप आभारी आहे. मंडळी आयुष्यामध्ये मी आज या स्टेजला आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे विजयदादा आहे. भाई कोण नव्हता विचारत परंतु विजयदादांनी पहिला फोन केला होता गाण्यामध्ये. त्यामुळे विजयदादाचे खूप खूप आभार आहे. जय श्री खंडोबा. तर मंडळी आता आपल्या कॅमेऱ्याचं पूजन केलं जातंय बाबांच्या शुभ हस्ते. घ्या बाबा. गणपती बाप्पा. आहे ना तो जरा चांगल्या पद्धतीने साफ करा पण 100% हे लुक तुझ्या ड्रेसवर मॅच होत मग एक नंबर वाटतंय. हा देव दिसते असं थांबा म्हणजे असं इकडे बघा एकदा कॅमेरा थोडा पुढे आता उभे राहा आणि काय हा घ्या चालू करू बंद केलं ना. आता तुम्ही आले असं मला आणि तुम्ही देव जागेवरतीच देव दिसताय असं आणि तुम्ही म्हणजे तो खाली टाका ना असं ठेवलं ना झालं म्हणजे आपली ऍक्टिंग करा म्हणजे तुम्ही काहीतरी आणत हा इकडेच होता मागे जा. वडापाव आहेत 6 वडापाव आहेत तुमच्यासाठी फक्त 6. थोडं मागे जा आणि ऐका वहिनी ऐका चॅनल नका बघू इकडे इकडे बघा इथे पण चाललं तरी बघायचं चालेल. जरा इकडे थोडं पाठी जा जागेवरतीच हा बघा इकडं टाका उतर पळा तिकडे आता जे पळायचे मागं 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 तोराल ते बॅनर विनर. तुम्हाला जय मल्हार झालं तुम्ही कसं वाटतंय? खरंच मला खूप आनंद होत आहे की मी जय मल्हार झालो. म्हणजे ही संधी आम्हाला कधी भेटली असती माहीत नाही पण तुम्ही ही संधी दिली त्याच्याबद्दल तुमचे खूप आभारी आहोत. आणि खूप भारी वाटतंय आणि हा गाणी खूप भारी सुंदर झालेलं आहे. तुम्हाला खूप आवडेल. नक्कीच गाण्याला प्रेम द्या आणि सिंगर विजय मुकादम या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि गाणं आवडलं तर नक्कीच कमेंट द्या आणि कमेंटमध्ये सांगा जय मल्हार आणि जय हरी विठ्ठल. जय हरी माऊली. इकडे बघा तिलाच फुलं उडवायला लागतात आणि तिलाच उचलायला लागतात कारण आम्ही अशा प्रकारचा कपडे वेअर केलेत की ते खाली वाकलो ना ते पूर्ण सुटतात. काय लोकांना वाटतं शूटला खूप सोपं असतं परंतु जो करतो त्यालाच समजतं काय मेहनत असते. साधी गोष्ट नाही. खूपच आणि खूपच जास्त मेहनत आहे. कॅमेरा गाव तू का चार आणलं त्यांना जा गवत आण त्यांना खायला.
काय थोडं होतं गवत चार म्हणजे काय चार म्हणजे बैलांना गवत असतं ते खातात तेव्हा तिकडे होतं. पाऊस आला रे. नाही कमेंटचा नाही ऐक बघ मला ना जास्त माहिती नाही. सगळं माहिती. मुद्दाम नाटक करतो भाऊ ही. मुद्दाम मस्ती. मला गवत माहिती, गवत काय? मग गवतच खातात म्हशी. तो शेतावरचा. मी पण जाते शेता लावते. लावता बघ पाहिजे असेल लावायला. किती आजारी किती घेशील. आम्ही शेतावर. आजारी किती आजरी फुकाट. काढ. फक्त व्हिडिओ काढ फक्त. डबा वापस आला. फक्त व्हिडिओ काढ. मंडळी फोनची चार्जिंग संपलेली आहे सो त्यामुळे गाडीमध्ये चार्जर आणलेले आहेत. त्या गाडीमधला चार्जर आणायला चाललोय. ही आपली लालू इथे पार्किंगला लावलेली आहे तिच्यातून आता घेतो चार्जर. बोलवा देवा ना. हा पाठ घेऊ दे ठेवले आणि नंतर बोलू दे. उभे राहा आणि बोलवा. बोलवा. परत एकदा सेम. या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जनाबाई बघा कसे दमले. स्वामी समर्थ. पाठीस थांबा. आपला कॅमेरामॅन विजय दादा एलसी पकडलाय. खंडोबा आणि आपले पांग बघू शकता तुम्ही. दादूस आणि उदय. गाईज आता जनाबाई आम्हाला जेवायला वाढणार आहेत 2 देवांना. आणि इकडे बघा आमच्याकडे पत्रावल्या नव्हत्या सो त्यामुळे हे आणलेले केळणीची पानं. माहिती तुला काय वाटतं. ते गाण्यातच आहे. आता इकडे जेवायला दिला जातोय वाढला जातोय म्हणजे हो भरपूर जेवा. हो देवानं जाम भूक लागली. जेवायला लागलंच आपल्याला. सकाळी आल्यावर किती वाजता. 10-11 वाजता. 10 वाजता आले. आता वाजलेत किती 4:30. परफेक्ट टाकलं. हे बघा कसं वरण भात. भाजी काय आहे जेवायला. कशी देवांची भाजी. देवांची ती ऋषी नाही जातात ती. तीच ओ दिस इज माय फेवरेट भाजी. युअर्स भी. मला तर जाम आवडतं ती भाजी. बापरे बाप वरण. साथ में लोणचा पापड सगळा भाई. पापड बिपर भाऊ बघा कशी सोय. काय बोलतो विजय भाऊ. हो मांडताना झाला तिथं तो शूट घ्या ना असा. नाही नको म्हणता घेऊन ठेवू ऐका. नको असं बरोबर नव्हतं. ते डबं आहेत ना. डबं नाही काढायचं. डबं काढून फक्त नुसतं ठेवताना पोले पुढे पण नंतर आया रे हमारा जेवण आया. चालू. आता आतून येते अरे आता आतून बाहेर चालले आम्हाला जेवायला नाही. बघा आता जेवणाचा सीन चालू आहे आमचा. याच्यामध्ये जेवणाचा सीन सुद्धा येणार आहे. तेव्हा असं वाटत खरोखरच जनाईच्या घरी दोन्ही देव पण जेवायला आलेत बघा. जनाई पण भरपूर खुश आहे बघा. खुश आहे. आता एकत्र दिला हे करा. यस व्हेरी गुड. आता थांबा. तुम्ही असं पाया पडल्यावर तुम्ही असं दिलं ना. तुम्ही असं नमस्कार करा ना. नको आमचं एवढं जेवण अजून बाकी आहे आमचा. देवाला भूक लागले सकाळची. देव सकाळची उपाशी आहे. बघा या देवाच्या बॉडीवर समजतं काय देव कमी जेवत. या देवाच्या बॉडीवर समजतं जास्त जेवत. लाईट मार लाईट. जेवलं जास्त मी येतं का ना ना बरोबर. तू पण खा. हा मग जेवू नको. दोघांना जेवायचं आहे. ऍक्शन. परत घ्या. तुम्ही बोलू नका. पापड पापड घास खाला ना. दुसरा बोलू नका. पापड संपलं जेवायला. भात आणायला लागल. जा विठ्ठल चालतो.
त्याला पुरी पण त्याच्या पोरीची खाली पोरी ठेवा. ती पुरी खाली ठेवा, मी खाल्लेली का? हा, बरोबर. जरा जास्त हे झालंय ना, उंच झालाय तो ताट. उंच ना ते खालेलं पण वाटतं जरा पुरी आरती खाली इकडे भात खाली इकडे पुऱ्या खाली आहे. चला चला जायचं आम्हाला. तर जायचं. हा, ready का? तेव्हा छातीन दुकान असं चेतन इकडे आपण दोघं सुरुवात करूया. मला तू पाणी यायला लागलं. घ्या. देव या जाण्याची सोय बघून जेवलं तर या देव लरलं. खाऊ नका. त्यांनी काय केलं माहिती की? पापड तुकडा कोरला होता. त्यांनी joint केलं. जॉईन पाहिजे ना. Joint केलं. देव पापडाचा तुकडा करून जॉईन करी होता पण ना झाला. घ्या. लास्ट आहे ना ते. थांब असं पण आलं परत. बोल नका. घास एकत्र खा. अरे घे ऍक्शन. अशीच थांबा. हा घ्या अशी परत एकदा हा घ्या द्या आशीर्वाद. अरे नको नको त्याच्या तोंडावर सगळं कालू घाला. तो नाही फायनली आमचा 2 दिवसाचा शूट कम्प्लीट झालेला आहे आणि भाऊंना जायचं देखील बाहेर. सो ऐकते बोला कसं वाटला? खूप भारी वाटलं आणि लय मजा आली आम्हाला. तर आता आम्ही तुमचं काय बोलतात ते तुम्हाला काय बोलतात? उद्या सांगू आपण त्यांना. उद्या सांगू चला. जायचं कॅमेरा चला एडिटला. खूप साथ लागली. इकडे फोन आलेला आहे. काय बोलता भाऊ? 15 मिनिटं जेवायला आता कोण जेवण जेव्हा आता बस मार मांडी मोर. चला बाय 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 बाय. शूट कम्प्लीट झालेला आहे. आणि सर्व इकडे कॅमेरामॅननी पॅकअप सुद्धा केलेला आहे. आणि आमच्या आमची ड्रेसिंग तशीच अजून. आता आम्ही पण चेंज करणार आहोत. तर मंडळी आजचा जो ब्लॉग आहे तो आम्ही इथेच एंड करतोय. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सॉन्ग लवकरच सिंगर विजय मुकादम या चॅनलवर अपलोड होणार आहे. आणि तर नक्की बघा आणि खूप प्रेम द्या सॉंगला. सॉंगचं नाव जणी सकाळी उठून गो. गाणी खूप भारी झालेलं आहे. आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. तर खूप सारा प्रेम द्या आणि सगळीकडे पोहोचला पाहिजे असं तुम्ही प्रतिसाद द्या. तसे द्या. 100%. चला बाय बाय टेक केअर.